चिकनचं जेवण केलं आणि त्यावर दही दूध सेवन केल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झालाय। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील गावामध्ये विषबाधेची ही धक्कादायक घटना समोर आली आहे। चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही दूध सेवन केल्यानंतर वृद्ध शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली आणि उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई हाळीज यांचा मृत्यू झाला, तर 78 वर्षीय शांताराम हाळीज यांच्यावर उपचार सुरू आहेत। नेमकी विषबाधा कशामुळे झाली पाहूया। बागलाणच्या अखतवाडे गावातील शांताराम आणि द्वारकाबाई हाळीज यांनी घरी चिकनचं जेवण केलं, त्यानंतर दही आणि दूधही सेवन केलं। काही वेळातच दोघांची प्रकृती अचानक खालावली। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान द्वारकाबाई यांचा मृत्यू झाला, तर शांताराम हाळीज यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। माझे वडील मी माझी आई होतो, म्हणजे अलग अलग राहतो आम्ही, पण त्यांनी सांगितलं की चिकन घेऊन ये बा। मी चिकन घेऊन आलो, त्यांनी बनवलं, पहिले मी खाल्लं, मग त्यांनी 1 तासानंतर जेवण केलं। की त्यांना 1 तासानंतर जेवण केल्यानंतर 2 तासात प्रॉब्लेम आला, मी लगेच गाडी घेऊन दवाखान्यात घेऊन आलो। त्यांनी दुसरा पदार्थ दूध आणि दही खाल्ले, मटणची भाजी खाल्ली, नंतर दही दूध खाल्लं सोबतच। शांताराम हाळीज यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे, मात्र पावसाळ्यात चिकन किंवा मटण खरेदी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय। उघड्यावर विक्री होणारं किंवा बराच वेळ साठवून ठेवलेलं मांस आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। लोकांनी एकच विनंती करेल, चिकन मटण पावसाच्या वातावरणात शक्यतो समोर आणि लवकरात लवकर हे केलं तर बरं होईल। ताजं कोणतेही फ्रीजमध्ये न ठेवता ताजं आणि समोर चिकन मटण जो विक्रेता कंटिन्यू चालतो त्याच्याकडनं घेतलेलं केव्हाही चांगलं होतं। नाही तर काही काही ठिकाणी भरपूर रस्त्यावर 1-1, 1.5 तास 2-2, 4-4 तास आणि नंतर आपण आणतो, माहीत राहत नाही आपण केव्हा चिकन तयार केलं केव्हा मटण तयार करेल, ही काळजी घ्यायला यावी। या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत। या घटनेमागे नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तपासासाठी अन्नाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे। या घटनेनंतर उघड्यावर सुरू असलेल्या चिकन आणि मटण विक्री केंद्रांवर अन्न व औषध प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। नागरिकांना असा संशय येते की काहीतरी फूड पॉयझन झालेलं आहे त्या खाल्ल्यामुळे, व ती महिला जी आहे ती मरण पावलेली आहे। मात्र आता हे जे वृद्ध आहे ते खासगी रुग्णालयात त्यांची जी ती परिस्थिती जी ती गंभीर आहे। मात्र डॉक्टरांनी ही नागरिकांना आव्हान केलेलं आहे की जे हे चिकन मटण आहे हे उघड्यावरचं किंवा मग जास्त वेळ जे ठेवलेलं चिकन मटण आहे ते खाण्यास मनाई केलेली आहे। व आता यापुढे अन्न प्रशासन जे आहे ते नेमकं पुढे काय दखल घेतं ते आपण पुढे जाणून घेऊया। प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।